नमस्कार, ठाकूर मसाला चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज बनवणार आहोत। वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश आपण यामध्ये करणार आहोत। हिवाळा आहे त्यामुळे वेगवेगळ्या हंगामातल्या सर्व भाज्या आपण वापरणार आहोत। तर बघूया रेसिपी। सर्वप्रथम कढई घेतलीत आणि त्यामध्ये तेल घ्यायचे। तेल थोडं जास्त घेतलेत कारण भाज्या फ्राय करायच्या आहेत। तुम्हाला जर डीप फ्राय करायचं नसेल तर तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। तर सर्वप्रथम घेतलं आहे फ्लॉवरचे तुकडे करून ह्याला स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि तेलामध्ये याला 3 ते 4 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे। खूप काही कलर चेंज होऊस तर नाही तळायचं आहे, फक्त 3 ते 4 मिनिट फ्राय करायचा। डिशमध्ये बाजूला थंड व्हायला ठेवायचं आहे। त्यानंतर एक मीडियम साईज बटाटा साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत, तो सुद्धा तेवढ्याच वेळ फ्राय करून घ्यायचा आणि पुन्हा डिशमध्ये काढून घ्यायचा आहे। त्यानंतर घ्यायचं आहे गाजराचे सुद्धा मी असे तुकडे करून घेतले होते। ज्याही भाज्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या तुम्ही वापरू शकता। पुन्हा प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। त्यानंतर घ्यायचं आहे शिमला मिरची। या ठिकाणी मी एक मीडियम साईज शिमला मिरची अशा पद्धतीने कट करून घेतली होती। तिलाही फ्राय करून थंड होण्यासाठी सेम डिशमध्ये सर्व काढून घेत आहे मी भाज्या। त्यानंतर घ्यायचे आहेत बीन्स, म्हणजेच श्रावण घेवडा, ज्याला फ्रेंच बीन्स असंही म्हणतात। तळून डिशमध्ये काढून घ्यायचे थंड होण्यासाठी। त्यानंतर मी ह्या ठिकाणी एक पाटी भरून पनीर क्यूब्स घेतलेत, ते सुद्धा तळून घेते आणि डिशमध्ये थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवते। यामध्ये आणखीन तुम्ही वांगी, मटार सुद्धा ॲड करू शकतात। तर राहिलेल्या तेलामध्येच मी ह्या ठिकाणी काही खडे मसाले ॲड करत आहेत। 2 ते 3 लवंग, 3 ते 4 मिरी आणि छोटासा दालचिनीचा तुकडा। एक मीडियम साईज कांदा जो जाडसरच कापून घेतला आहे तो ॲड करायचा आहे आणि 2 ते 3 मिनटं फ्राय झाल्यानंतर ॲड करायचं आहे अद्रक आणि लसूण। 2-3 हिरव्या मिरच्या घालून पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये ॲड करणार अगदी थोडेसे काजूमुळे ग्रेव्हीला थिकनेस येतो आणि ग्रेव्हीचा टेक्स्चरही छान येतो। त्यानंतर एक मीडियम साईज टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे, तो सुद्धा छान मऊ होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा आहे। झाकण न ठेवताच मी याला शिजवून घेतलेले आहेत आणि टोमॅटो आपले सॉफ्ट झालेले आहेत। आता गॅस बंद करते आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे। मिश्रण थंड झाल्यानंतर याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं ग्राइंड करून घ्यायचं आहे, परंतु पाणी न टाकता हे मिश्रण ग्राइंड करा। ग्राइंड करत असताना अगदी थोडंसं त्यात मीठ टाका, त्यामुळे काय होईल की एकदम फाईन याची पेस्ट बनेल। अशा पद्धतीने बघा छान अशी फाईन पेस्ट झालेली आहे। कढईमध्ये घ्यायचं आहे थोडंसं तेल आणि त्यासोबतच मी घेतले आहेत 1 चमचा बटर। तुम्ही फक्त तेलामध्ये सुद्धा करू शकतात किंवा फक्त तूपसुद्धा वापरू शकतात। 2 तमालपत्र घालायचे आहे, अर्धा चमचा घालायचे आहे जिरे आणि कांदा टोमॅटोची केलेली ही फाईन पेस्ट ॲड करायची आहे। गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवर हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। या वाटणामध्ये आपण काजूचा वापर केला आहे त्यामुळे
कढईच्या तळाशी पण लागायची भीती असते, म्हणून कंटिन्युअसली चालवत याला तेल सुटेपर्यंत ग्रेव्हीला छान परतून घ्या. ग्रेव्हीला आता तेल सुटलेलं आहे आणि आपण यात ॲड करणार आहोत काही मसाले. तर 1 चमचाभर घ्यायची आहे हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि मी यात ॲड करणार आहे ठाकूर किचन किंग मसाला. ठाकूर किचन किंग मसाल्यामुळे मिक्स व्हेजला एक अप्रतिम चव लागते. ठाकूर मसाल्यांचे सर्व प्रोडक्ट ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व प्रोडक्ट्सची लिंक दिलेली आहे, तेथून तुम्ही ट्राय करू शकतात. तेथून तुम्ही मागून पहा आणि अवश्य ट्राय करा, तुम्हाला नक्की खूप आवडतील. सर्व मसाले तेलामध्ये छान मिक्स झालेले आहे. गॅसची फ्लेम स्लोच आहे आणि आता हे मसाले जळू नयेत म्हणून मी यामध्ये ॲड करत आहे वाटीभर पाणी. तुम्हाला जशी भाजी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा. फ्रेंड्स, हिवाळा ऋतू आहे आणि हिवाळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या भाज्या आपल्याला बाजारामध्ये मिळतात. त्यापैकी आपल्याकडे जे अवेलेबल आहेत त्या सर्व भाज्यांचा मिक्स व्हेजमध्ये तुम्ही वापर करा. थोडंसं आणखीन पाणी मी यामध्ये घालत आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि जेव्हा ग्रेव्हीला उकळी येईल तेव्हा आपल्याला ॲड करायचे आहे त्यामध्ये या सर्व भाज्या. मी रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज बनवते आहे म्हणून मी ह्यांना डीप फ्राय करून घेतलं. तुम्हाला जर नसेल डीप फ्राय करायचं तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकतात किंवा केवळ वाफवूनसुद्धा यात ॲड करू शकतात. तुम्ही जर ग्रीन पीस किंवा आपले ओले मटार जर तुम्ही यात ॲड करणार असाल तर त्याला मात्र तळून घ्यायची गरज नाही आहे. चवीपुरतं घातलं आहे मीठ. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता 5 मिनटं फक्त झाकण ठेवून एक उकळी येऊ द्यायची आहे. 5 ते 10 मिनटानंतर मी झाकण उघडून बघितलं आहे तर खूप सुंदर अशी खवंग पण आलेली आहे भाजीला. बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची. प्लेन राईस किंवा चपाती, जिरा राईस, नान यासोबत तुम्ही खाऊ शकतात. अप्रतिम लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.